ढगफुटी ऐकली होती, पण ऐन उन्हाळ्यात भारतात पेपर फुटी झाली आणि गेस पेपर मॉक टेस्टद्वारे अगदी नीट प्रश्न लीक करून आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल प्रवेशाचा मार्ग मोकळा करून देणाऱ्यांची तोंडही उघडी पडली। आता आपल्या महाराष्ट्रात येऊयात। महाराष्ट्रात देखील MST CET ही परीक्षा घेतली जाते। जरा त्या परीक्षेच्या कारभाराकडेही पाहायला हवं की, नाहीतर असं व्हायचं नीटचं सगळं काही नीट करता करता MST CETचं निस्तरावं लागायचं। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी महाराष्ट्र सरकारच्या स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट 2025-26 ची टॉपर यादी X वर पोस्ट करून या CETच्या मेरिट लिस्ट विषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। मेरिट लिस्टमध्ये आलेल्या काही विद्यार्थ्यांना 12वीला मिळालेले PCM ग्रुपचे गुण होते 50% आत। मग त्यांना CETला याच ग्रुपमध्ये 100% गुण मिळालेच कसे? पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। नीटचं झालं, आता पुढचा नंबर बहुतेक MST CETचा। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। आपल्या देशात डॉक्टर व्हायचं असेल तर नीट द्यावी लागते आणि इंजिनियर किंवा फार्मासिस्ट व्हायचं असेल तर महाराष्ट्रात MST CET द्यावी लागते। महाराष्ट्र सरकारच्या स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच MST CET 2025-26 च्या पहिल्या 15 टॉपर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी X वर पोस्ट केली आणि महाराष्ट्र सरकारचा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। आता आपणही जरा या मेरिट लिस्टकडे बारकाईनं पाहू। तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी ही मेरिट लिस्ट पहा। पहिलं निरीक्षण, CET 2025-26 च्या या मेरिट लिस्टमध्ये नमूद असलेल्या माहितीनुसार 1, 2, 5 आणि 6 अशा क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या 4 विद्यार्थ्यांच्या माहितीवर फोकस करा। त्यांना 12वीला PCM ग्रुपमध्ये मिळालेले गुण किती आहेत? प्रत्येकी 45%, म्हणजे 50%च्याही आत। आता या प्रत्येकाला 12वीला मिळालेले PCMचे एकूण गुण आणि CET PCM मध्ये मिळालेले एकूण गुण यांची तुलना करू। मेरिट लिस्ट मधील 1 नंबरचा विद्यार्थी 12वी PCM 45%, CET PCM 100%। 2 नंबरचा विद्यार्थी 12वी PCM 45%, CET PCM 100%। 5 नंबरचा विद्यार्थी 12वी PCM 45%, CET PCM 100% आणि 6 नंबरचा विद्यार्थी 12वी PCM 45%, CET PCM 100%। आता मला पडलेला पहिला प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांना 12वीला PCM ग्रुपमध्ये अवघे 45% मिळाले होते त्यांना CET परीक्षेच्या PCM मध्ये 100 पैकी 100% गुण मिळालेच कसे? याचा अर्थ महाराष्ट्रात CET परीक्षेत 100% गुण मिळून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला 12वी PCM ग्रुपमध्ये फक्त 45% मिळाले होते। काय समजायचं? दुसरं निरीक्षण, 9, 14 आणि 15 अशा क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीवर फोकस करा। त्यांना 12वीला PCM ग्रुपमध्ये मिळालेले गुण किती आहेत? 37 ते 45% दरम्यान, म्हणजेच पुन्हा एकदा 50%च्याही आत। आता या प्रत्येकाला 12वीला मिळालेले PCMचे एकूण गुण आणि CET मध्ये मिळालेले PCMचे एकूण गुण यांची तुलना करू। मेरिट लिस्ट मधील 9 नंबरचा विद्यार्थी 12वी PCM 45%, CET PCM 99.99%। मेरिट लिस्ट मधील 14 नंबरचा विद्यार्थी 12वी PCM 40%, CET PCM 99.99%। 15 नंबरचा विद्यार्थी 12वी PCM 36.67%, CET PCM 99.99%। आता मला पडलेला दुसरा प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांना 12वीला PCM ग्रुपमध्ये अवघे 36.67 ते 45% दरम्यान गुण मिळाले होते
त्यांना सीईटी परीक्षेच्या PCM मध्ये 100 पैकी 99.99% गुण मिळाले कसे? काय समजायचं? तिसरं निरीक्षण, सीईटी 2025-26च्या या मेरिट लिस्टमध्ये नमूद असलेल्या माहितीनुसार पहिल्या 7 जणांना 100 पैकी 100% गुण मिळाले आहेत. त्यातील 1, 2 आणि 5 या क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या 3 विद्यार्थ्यांना 12वी PCM आणि 10वी PCM मध्ये किती टक्के गुण मिळाले होते यावर पण एक नजर टाका. मेरिट लिस्ट मधील 1 नंबरचा विद्यार्थी 10वी PCM 47%, 12वी PCM 45% आणि सीईटी PCM 100%. 2 नंबरचा विद्यार्थी 10वी PCM 44%, 12वी PCM 45% आणि सीईटी PCM 100%. 5 नंबरचा विद्यार्थी 10वी PCM 49%, 12वी PCM 45% आणि सीईटी PCM 100%. आता माझा तिसरा प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांना 10वी 12वीला PCM ग्रुपमध्ये 50% ही गुण मिळाले नव्हते त्यांना सीईटी परीक्षेच्या PCM मध्ये 100 पैकी 100% गुण मिळालेच कसे? काय समजायचं? आणि आता माझ्यासह तुमच्या मनाला पडलेला प्रश्न, अरेच्छा, म्हणजे नीट प्रमाणे MHT CET परीक्षेतही गोळ झालाय की काय? 10वी 12वीला PCM ग्रुपमध्ये 50% ही गुण मिळू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेच्या PCM मध्ये 100 पैकी 100% गुण मिळाले कसे? याचं उत्तर महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री देतील का? वेट अँड सी. आपल्या हातात बाकी आहे तरी काय? आणि आता जाता जाता या बातमीचा शेवट एका कोटनं करतो. कुणीतरी म्हटलं, अहो भाकरी करपली. त्यावर आचारी म्हणाला, तवा बदला. अहो भाकरी पुन्हा करपली. आचारी म्हणाला, पीठ बदला. अहो तरीही भाकरी करपली की हो. आचारी म्हणाला, अहो मग पाणी बदला. अहो पुन्हा तेच, भाकरी पुन्हा करपली. आचारी म्हणाला, आता चूलच बदला हो. अहो चूलही बदलली तरी भाकरी करपायची ती करपलीच. तवा, पीठ, पाणी, चूल सारं काही बदलून झालं तरीही भाकरी करपलीच. पण हे सर्व काही बदलायला लावणाऱ्या आचार्यालाच बदला असं सांगायला मात्र कुणीही तयार नाही. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था अगदी हीच झाली आहे. असो, तुम्ही सारे सुज्ञ आहात. मला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजलंय, बरोबर ना? पाहत रहा LS मराठी.